नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल। तर मित्रांनो, आज परत एक नवीन अपडेट आणलो आहे। तर मित्रांनो पहा, नवीन अपडेट आहे कंत्राटी पद भरतीची 25-26 सन या वर्षासाठी। तर जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत धाराशिव, जे अगोदर उस्मानाबाद होतं ते धाराशिव या जिल्ह्यामध्ये ही पदभरती आहे। जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि असे नवीन अपडेट आपण जसे रिलीज होतील तसेच आपण अपडेट लगेच सोडत असतो व्हिडिओच्या मार्फत। तर व्हिडिओ तुम्ही नक्की लाईक करायला विसरू नका। आणि जर हे PDF वगैरे तुम्हाला पाहिजे असतील तर ते PDF तुम्हाला वेबसाईटवर तर भेटूनच जातील। वेबसाईटवर जर तुम्हाला सापडत नसेल वगैरे अडचण येत असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची आपण टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे, त्या लिंकमध्ये तुम्ही जॉईन होऊन तुम्ही हे PDF घेऊ शकता। तर पहा, व्हिडिओ स्टार्ट करू मित्रांनो। तर पहा, सुरुवातीला कोणती पदभरती आहे यामध्ये सुरुवातीला आहे स्टाफ नर्स। ठीक आहे, तर यामध्ये डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, त्यानंतर वुमन हॉस्पिटल, त्यानंतर रूरल हॉस्पिटल, त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर आणि प्रायमरी हेल्थ सेंटर। ठीक आहे, तर अशा प्रकारचे एवढ्या ठिकाणी तुम्हाला जॉब करायचा आहे। हे सगळं समजलं। या ठिकाणी धाराशिवमधले डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असतील, सब डिस्ट्रिक्ट जेवढे असतील म्हणजे तालुका लेवलचे प्रायमरी सेंटर जेवढे असतील त्या सर्व ठिकाणी तुम्हाला ही पदभरती असणार आहे। ठीक आहे, टोटल यामध्ये एज लिमिट काय असणार आहे तुमचं 38 वर्षापर्यंत ओपनवाले भरू शकतात आणि ज्यांची कॅटेगरीमध्ये मोडतात त्यांनी 43 इयर्सपर्यंत फॉर्म भरू शकतात। त्यानंतर पदं किती आहेत तर पहा, याच्यामध्ये पदं आहेत एकूण 34 पदं आहेत, जे की चांगले पदं आहेत। जवळपास 34 पदं म्हणजे खूप चांगले पदं आहेत। ठीक आहे, त्यानंतर SC साठी 3 आहेत, ST साठी 1 आहे, VG साठी 2 आहेत, SBC साठी 2 आहेत, OBC साठी 8 आहेत, SCBC साठी 3 आहेत, EWS साठी 3, ओपन साठी 12 आणि असे मिळून सर्व मिळून टोटल झाले 34 पदं। त्यानंतर फॉर्म कोण भरू शकतं तर पहा, सुरुवातीला BSc नर्सिंगवाले जे आहेत ते भरू शकतात आणि GNM वाले पण भरू शकतात, जनरल नर्सिंग, मिडवायफरी आणि BSc नर्सिंग। यामध्ये एक महत्त्वाची अट म्हणजे तुमचं नोंदणी असणं गरजेचं आहे। पहा, सगळेजण हे खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। जर तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, डिप्लोमा झालेला आहे, त्या काउन्सिलद्वारे तुमचं जे रजिस्ट्रेशन असते ते रजिस्ट्रेशन खूप महत्त्वाचं असते। ते रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे, ते तुम्ही काढून घेणं गरजेचं असते। त्यानंतर तुमचं मानधन हे एकत्रित मानधन असणार आहे, रिम्युनरेशन जे आहे 20,000 रुपये तुम्हाला महिन्याला भेटून जाईल। ठीक आहे मित्रांनो, त्यानंतर नेक्स्ट आहे MPW ज्यांना माहिती नाही आहे तर त्यांच्यासाठी शॉर्टमध्ये सांगतो। मल्टीपर्पज वर्कर याला म्हटलं जातं, जे प्रायमरी हेल्थ सेंटर वगैरे जे ग्रामीण भागामधले सब सेंटर PSC वगैरे असतात त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी जॉब करायचं। त्या ठिकाणी दिलेलं आहे पहा, अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर, त्यानंतर हृदय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, या 2 ठिकाणी तुम्हाला जॉब करायचा आहे। कास्ट जे एज रिलॅक्सेशन आहे सेम असणार आहे। जागा 3 आहेत, EW साठी 1 आणि ओपनसाठी 2 अशा प्रकारचे यामध्ये जागा आहेत। त्यानंतर पहा, यामध्ये फॉर्म कोण भरू शकतं, क्वालिफिकेशन काय यामध्ये तर सुरुवातीचं महत्त्वाचं पहा, यामध्ये तुमचं विज्ञान मध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। शासनाच्या 300 समतुल्य घोषित केलेल्या इतर कोणत्याही परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे। विभागाच्या आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र किंवा सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून तुमचं कर्मचारी पदाच्या निश्चित केलेली मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम, ज्याला ट्रेनिंग सर्टिफिकेट म्हटलं जातं, ते असणं गरजेचं आहे। किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणून असलं तरी पण तुम्ही भरू शकता। 18,000 या ठिकाणी तुमचं मानधन असणार आहे। 3 या ठिकाणी पोस्ट आहेत। त्यानंतर आहे LHV, जी सुपरवायझरची पोस्ट असते। अगोदरची स्टाफ नर्सची झाली, त्यानंतर आहे ही पुढची आहे LHV जे असते हे सुपरवायझर पोस्ट असते। या ठिकाणी नॅशनल अर्बन हेल्थ मिशन अंतर्गत ही पदभरती असणार आहे। अर्बन जे सिटीमधले हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी टोटल 1 जागा असणार आहे। 5 सुपरवायझर असल्यामुळे 1 आहे। GNM आणि BSc वाले फॉर्म भरू शकतात, 20,000 या ठिकाणी मानधन असणार आहे। हे अशा प्रकारची हे वॅकन्सीचे पोस्ट आहेत। त्यानंतर काही महत्त्वाच्या अटी आणि शर्ती आहेत, त्या आपण पाहून घेऊ आपण। पहा, या ठिकाणी हा जो मुद्दा आहे 2 नंबरचा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे। स्टाफ नर्स या पदामधून 2 पदे पुरुष उमेदवारामधून भरण्यात येईल। ठीक आहे, तर पहा, या ठिकाणी ऑलरेडी जे 90-10 आणि 80-20 जे आलेलं आहे, जे सर्वकडे लागू झालेलं आहे, तर त्यासारखं या ठिकाणी नियम आहे। स्टाफ नर्स जे काही 36-34 जे काही पदे आहेत त्यामधले फक्त 2 पदे हे जे आहेत यामधले तुम्हाला मेलला जाणार आहेत, बाकीचे सर्व पदे हे फिमेलला जाणार आहेत। तर फॉर्म भरणारे अगोदर हे पाहून घ्या, नंतरच फॉर्म भरा, नंतर तुम्हाला कन्फ्युजन नाही व्हायला पाहिजे।
त्यानंतर जाहिरातीमध्ये काही बदल वगैरे होण्याची शक्यता असेल किंवा जर होतील तर ते पूर्ण त्याचे राईट जे आहेत जिल्हा ऑफिसला राहील, ते सगळे त्यांनी हँडल करतील. त्यानंतर सदरील जाहिरात ही अंमलबजावणी आराखडा 24-25 मंजुरीमध्ये झालेला आहे. 25-26चं हे पदभरती असणार आहे. ठीक आहे, एजचं एक क्रायटेरिया तुम्हाला ऑलरेडी सांगितलेला आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा पॉईंट यामध्ये एक असा आहे की पहा, तुम्ही फॉर्म भरत असताना कोणतीही चुकीची माहिती वगैरे भरायची नाही आहे. खूप महत्त्वाचं पॉईंट आहे. जी तुमची माहिती आहे तीच माहिती तुम्ही व्यवस्थित भरा. अनुभव असेल नसेल जे काय तुमचं झालेलं असेल, ठीक आहे, तर तुमची ही चुकीची माहिती वगैरे भरली तर ते ग्राह्य धरले जाणार नाही वगैरे अशी ही माहिती सांगितलेली आहे. या ठिकाणी कागदपत्र बनावट वगैरे करायचं नाही आहे. जे खरोखर कागदपत्र आहेत तेच तुम्हाला सर्व कागदपत्र व्यवस्थित भरायचे. त्यानंतर तुमचा उमेदवाराने अर्जात स्वतःचे नाव वगैरे जे काय आहे ते व्यवस्थित भरायचं आहे. कोणत्या तुम्ही प्रवर्गातून भरणार आहे तर ते पण मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी हे व्यवस्थित भरा, कारण तुमचे अपडेट जे आहेत मोस्ट ऑफ द टाईम वेबसाईटमध्ये आणि ईमेल आय डीवर हे येत असतात. त्यासाठी ईमेल आय डी व्यवस्थित भरणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. त्यानंतर अंतिम वर्षाच्या प्रमाणपत्रामध्ये ग्रेड अथवा श्रेणी नमूद असल्यास संबंधित संस्थेकडून त्याची गुणांमध्ये रूपांतर करून ते प्रमाणित करून घेण्यात यावे. ठीक आहे, ग्रेड काही ठिकाणी ग्रेड वगैरे असतात तर ते ग्रेड जे आहे त्यांना मार्क्समध्ये कन्वर्ट करून घेणं गरजेचं आहे. मोस्ट ऑफ द ठिकाणी मार्क्सच आहे, पण क्वचित जे आहेत ज्या ठिकाणी ग्रेड्स आहेत तर तसं जे कोणी असेल तर त्यांनी त्याच्यामध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर पहा पुढे एक सविस्तर जाहिरात जे आहे, त्यानंतर पात्र अपात्र यादी, त्यानंतर उमेदवाराची निवड यादी, प्रतीक्षा यादी, ह्या सर्व जे काही गोष्टी आहेत नॅशनल हेल्थ मिशन अंतर्गत धाराशिव झडपी जे आहे त्याचं संकेतस्थळ आहे. पहा संकेतस्थळावर तुम्हाला सर्व माहिती भेटून जाईल. ते संकेतस्थळ काय पहा, झडपी-धाराशिव.महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण याची सविस्तर माहिती भेटून जाईल, किंवा तुम्ही धाराशिव.महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर पण जाऊ शकता. या दोन्ही संकेतस्थळावर तुम्हाला सर्व माहिती भेटून जाते. त्या ठिकाणाहून तुम्ही चेक करून घेऊ शकता. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांना 100 रुपयाच्या पेपर बॉन्डवर जे आहे तुमचं करारनामा लिहून द्यावं लागेल. पहा कॉन्ट्रॅक्ट बेस असल्यामुळे तुम्हाला ही पूर्ण पद्धत ही बॉन्ड पेपरवर लिहून द्यावं लागते. 1 वर्षासाठीच तुम्ही जॉब करणार आहेत वगैरे असं त्यांचं फॉर्मॅट असतो, त्यावर तुम्ही लिहून सही वगैरे करून द्यायचं असते. त्यानंतर अर्जाचं शुल्क जे आहे ते खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये असणार आहे, आणि जे कास्टवाले आहेत राखीव त्यांच्यासाठी 100 असणार आहे. तुम्हाला DD काढायचा आहे. पहा डिस्ट्रिक्ट हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी उस्मानाबाद अदर प्रोग्राम या नावाने तुम्हाला हा DD काढायचा आहे. जे काही भारताचे आपले राष्ट्रीय बँक आहे तर नॅशनल बँक, त्या नॅशनल बँकमध्ये तुम्ही DD काढून हा फॉर्म सबमिट करायचा. पहा बरेच जण कोणताही व्हिडिओ टाकल्यानंतर त्यांचा कमेंट येत असतात किंवा मग डायरेक्ट कॉन्टॅक्ट करतात की सर फॉर्म भरायचं कसा, DD कशी काढायची, त्यानंतर मग किती फीस आहे. त्यासाठी तुम्हाला एक मी सांगू इच्छितो, तुम्ही फॉर्म भरण्या अगोदर 2 गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. सर्वात पहिली जी गोष्ट असते ते पहिला पॉईंट जो असतो, तुम्ही जे आहे PDF पूर्ण रीड करणं गरजेचं आहे. तुम्ही फॉर्म भरताय म्हणजे सर्व माहिती तुम्हाला महत्त्वाची असतात. त्यानंतर दुसरी जी गोष्ट असते, तुम्ही जर PDF रीड न करत असाल तर तो व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ पूर्ण तुम्हाला पाहायला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही जर रीड नाही केलं तर व्हिडिओ तरी किमान पहा. तुम्हाला व्हिडिओमध्ये 80% सर्व माहिती भेटून जाते. उर्वरित काही 20% राहिली असेल तर तुम्ही ते PDF रीड करून कवर करत जा. ठीक आहे, स्वतः तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ पाहत नाही तर त्यानंतर तुम्ही काय करतात, कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतात, कमेंट वगैरे करतात. ठीक आहे, काय अडचण असेल तर नक्की कमेंट करा, आपण आहे सॉल्व करण्याचा प्रयत्न करतच जाऊ. तरी मोस्ट ऑफ द टाईम अगोदर पूर्ण व्हिडिओ पहा असं सांगण्याचा हेतू की तुम्हाला याच्यामध्ये समजून जाईल. ठीक आहे, त्यानंतर अर्ज करण्याची तारीख पहा कधीपासून आहे. 24/7/2025 पासून तुम्ही फॉर्म भरायला चालू करू शकता. ते 4/8/2025 पर्यंत तुम्ही फॉर्म हे कुठं करायचं, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय धाराशिव या ठिकाणी तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारची ही सर्व माहिती आहे मित्रांनो. हा अर्ज आहे. अर्ज पाहिजे असेल तर ऑलरेडी सांगितलेला आहे, अर्ज हा आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलच्या ग्रुपमध्ये भेटून जातो. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमधून जॉईन व्हा आणि हा अर्ज घेऊन टाका. आपल्या चॅनलचं लिंक हे असं चॅनल आहे @DMR नर्सिंग म्हणून. या चॅनलवरून तुम्हाला सर्व माहिती तुम्ही
घेऊ शकता. यूट्यूबवर बरेच जे काही अपडेट आहेत या चॅनलवर भेटून जातात. तर जे कोणी असतील त्यांना डायरेक्टली सर्च करायला सांगा यूट्यूबला @DMAR नर्सिंग म्हणून स्पेस न देता आपलं चॅनल येऊन जाईल. तुम्ही त्यामधून सबस्क्राईब करून सर्व माहिती घेऊ शकता. जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.